मॅचचा खिताब मिळवणारा हा खेळाडू पाहतोय। इघोडे गावातील हा अनमोल रत्न आपण पाहतोय। विश्वजित ठाकूर मोठ्या या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आणि त्या संघामध्ये दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। दिघोडे संघाचा 12th मॅन या ठिकाणी हर्षल पेंढारे आणि अभिषेक खातू। पण ती विकेट हॅट्रिक कुणीही मिळवू द्या, या ठिकाणी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहेत। अर्थातच या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सुद्धा पाहतोय। स्ट्रायकेंडला खेळाडू पाहतोय आपण। अंबापाडा गावातील हा खेळाडू पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये खेळाडू आहेत। फंबल झाले, थोडीशी चूक झाली, जास्त काय डॅमेज झालं नाही, परंतु फेकी खूप खराब आहे। हा दबाव आहे खेळाडूवर। जसा चेंडू मिळाला अगदी त्याच वेगाने फेकला, मोठ्या नाराज आहे। अँड वाय नॉट, का नाही? एव्हरी रन्स इम्पॉर्टंट इन द गेम। प्रत्येक धाव महत्वाची असते मित्रांनो। एका धावानं कित्येक मोठ्या मॅचेस या गमवलेल्या आहेत आणि मोठ्या विश्वजित ठाकूर हा मोठ्या टुर्नामेंट खेळलेला आहे। सो ही नो दॅट व्हॅल्यू ऑफ द सिंगल्स। प्रत्येक धावसंख्येची किंमत जी काय आहे चांगलं माहिती आहे। धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतो। पहिल्या चेंडूवर 2 धावा। कुलदीप पाहतो आपण खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये। राईट एम राऊंड द विकेट्स। स्लोवर बॉल असं वाटलं होतं, थोडंसं फिंगर रोल केलं होतं। फुलर लेनचा बॉल होता। हाफ ट्रॅकरचा वेट करताना पाहिला, परंतु प्रेझेन्स ऑफ द माइंड ही कौशल्यता आहे। मोठ्या विद्वान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, बराचसा उशीर हवेमध्ये आहे। उंची जास्त, लांबी त्याहून जास्त, मिळेल षटकार। आयकॉन खेळाडू आहे आणि हाफ ट्रॅकर बॉल होता। 4 ते 6 मीटर लेंथ वर बॉल आपटला होता। उचली दिली होती चेंडूला आणि प्रॉपर टायमिंग। बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर आणि क्षेत्र क्लिअर केलं लॉंग ऑफ। आणि या ठिकाणी आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चेंडू पाठवला। तब्बल मिळाला 6 धावा। पुढचा चेंडू ओ फुल टॉस बॉल बीट केलं कीपरला, क्षेत्ररक्षकांना सुद्धा, आणि पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल। तब्बल धावा मिळतील, नो बॉल आहे। 5 धावा मिळतील या। यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि एका चेंडूवर तब्बल 11 धावसंख्या खर्च करतोय विश्वजित ठाकूर। इट्स अ रेअर पिक्चर। खूप कमी पाहायला मिळतो हे चित्र विश्वजित ठाकूर याच्या गोलंदाजीवर, कारण अवलंबून असतो सातत्यानं दिघोडे संघच नाही, उरण पनवेल तालुकाच नाही, तर रायगड संघ सुद्धा या गोलंदाजावर अवलंबून असतो। परंतु आज कुठेतरी लाईन लेंथ भरकटताना कमबॅक करावं लागेल। हाफ ट्रॅकर बॉल थोडीशी उचली दिली होती, वेग जास्त होता। लॉंगनचा खेळाडू इंटरेस्टेड आहेत। जोपर्यंत चेंडूची उचल फेक होईल तदवर मिळतील या 2 धावा। गुड बॅटिंग, सेन्सेबल क्रिकेट हियर। 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट विकेट लॉस। 15 धावसंख्या धावफलकावर लागतात। कोणताही गडी बाद नाही, कोणत्याही प्रकारचे रिक्स अजूनपर्यंत उचलले नाही। कॅल्क्युलेट क्रिकेट, संयमी क्रिकेट खेळताना दिसतो। मोठ्याच्या गोलंदाजीवर 15 धावसंख्या ह्या खूप आहेत। अजूनही चेंडू बाकी आहेत षटकातील। हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बराचसा उशीर हवेमध्ये आहे। हा झेल घेणं गरजेचं होतं। इट्स अ पुअर क्रिकेट, खराब क्रिकेट आहे हा। मिस जजमेंट, कम्प्लिटली मिस जजमेंट झालं। जाऊ की नको या प्रयत्नामध्ये गाडी सुटली असं म्हणावं लागेल। मिळतील 2 धावा कदाचित। इट्स अ हाफ चान्स। हाफ चान्स होता, त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करला। क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त सोपा झेल सुनील सर हवेमध्ये असणार असं म्हटलं जातं।
जोपर्यंत झेल टिपत नाही तोपर्यंत सोपा नसतो, परंतु आता मात्र धावसंख्येला आकार देताना विश्वजित ठाकूर लांब लचक षटक, महागडं षटक म्हणता येईल, कमबॅक करणार का, विकेट्स येणार का या चेंडूवर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, यावेळी मात्र फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, मोठा गॅप आहे त्या ठिकाणी, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा थोडस त्या ठिकाणी फ्लॉपी झाला. तब्बल मिळतील 3 धावा. षटकाची समाप्ती आणि मोठ्याच्या षटकामध्ये धावसंख्या खर्च झाल्यात तब्बल 20. धावसंख्या खर्च केल्यात. महागड षटक ज्या गोलंदाजाकडनं अपेक्षा होती त्या गोलंदाजानं थोडस नाराज केलंय. होतं क्रिकेटमध्ये कधी कधी आपण पाहिलंय, जसप्रीत बुमराह त्याच्या सुद्धा खाद्यामध्ये विकेट नसतात आणि अलीकडच्या कालामध्ये सुद्धा आणखीन एक चित्र आपण गेल्या काही दिवसांपूर्वीच एक मालिका पाहिली, एक सिरीज पाहिली, शेवटची सिरीज या वर्षातली म्हणू शकतो आपण, इंडिया वर्सेस श्रीलंका. त्याच्यामध्ये आणखीन एक खऱ्या अर्थानं भारतासाठी चांगली गोष्ट नाही म्हणू शकत आपण, कारण पॉवर प्ले मध्ये सगळ्यात जास्त विकेट्स ह्या आपण मिस्टर मिया याच्या नावावर पाहिलेल्या आहेत, मोहम्मद सिराज, परंतु तो सुद्धा खाली राहिला. पॉवर प्ले मध्ये त्याला एकही विकेट्स मिळाले नाही आणि डॉमिनेट केलं पूर्णपणे. बॅक टू द क्रिकेट. मोठ्यानंतर छोट्या येतोय गोलंदाजासाठी. ओव्हर द विकेट्स, आउटसाइड एज, पास द कीपर, देर इज अ प्रोटेक्शन. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, अवघी सिंगल मिळेल आणि बराचसा कालावधीनंतर फर्स्ट टाइम जो खेळाडू आपण पाहिलं तब्बल 7 चेंडू मध्ये लीगली म्हणू शकतो आपण, 1 षटक आणि 1 चेंडू नंतर प्रथमतः ऑन स्ट्राइक एंडला येतोय. जय कडू, लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राइक नाव. उजवं डावकं असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते आपल्याला. पावसाळी रबल बॉल स्पर्धा आणि प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये ही स्पर्धा पाहतो. अलाउंड द ग्राउंड हा फटका खेचला जातोय. पावसाळी स्पर्धा आहे त्यामुळे अलाउंड द ग्राउंडच्या फटक्यामध्ये सातत्याने आपण कमी धावसंख्या पाहतो, पण हाच फटका दर टेनिस क्रिकेटमध्ये असता आणि तो गॅप मध्ये कदाचित मोठी धावसंख्या मिळाली असते. बट इट्स अ क्रिकेट. जर तरला या खेळामध्ये आपण सातत्यानं स्थान देत नाही, तेच घडतोय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइकरला आपण पाहतोय. उजव्या हाताचा फलंदाज, आउट स्विंग पाहिला आपण, गुड बॉलिंग, अवे फ्रॉम द बॉडी अँड अवे फ्रॉम द हिटिंग झोन्स. ही रणनीती वापरलेली आहे. फक्त रिलीज करतोय छोट्या. थोडासा इन स्विंग सुद्धा चेंडू पाहायला पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला आणि विकेट कीपर मोठ्याच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला 3 चेंडूची समाप्ती. चांगला टप्पा निवडलाय छोट्यानं. स्लोवर बॉल, फटका फर्स्ट लाईन, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. दुसरी धावसंख्येचा कॉल असेल म्हणून तो नाकारलं. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळी मात्र त्या क्षेत्ररक्षकाने आपला चातुर्य दाखवलं. दोन्ही एंडकडं हे चेंडू जर फुटला अथवा गहाळ झाला म्हणजेच हरवला तरच नवीन चेंडू दिला जाईल, याची दखल घ्या प्लीज. स्लोवर बॉल, फटका अतिशय चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, दॅट्स अ ह्यूज. 6 धावा. एकोणतीस धावसंख्या या षटकाराच्या सहाय्याने पाहतो आपण. छोट्याला माहिती आहे आपण काय चूक केली. हिटिंग झोन मध्ये चेंडू टाकला, ही चूक झाली. ओव्हर पिच बॉल आणि अक्षरशः तुटून पडला खेळाडू. ताकद दाखवली, बॉटम हँडचा वापर केला आणि लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर केलं. तब्बल मिळाला 6 धावा. एकूण धावसंख्या 29. अजूनही एक खेळाडू बाद करू शकलेत नाहीये. तिकडे संघाचं हे दिग्गज गोलंदाज कमबॅक करावं लागेल. 1 विकेट्स महत्वाची आहे. विकेट्सनीच तुम्ही कमबॅक करू शकता. पावसाळी स्पर्धा आहे. पुढचा बॉल, स्लोवर बॉल. यावेळी मात्र आउट स्विंग नाराज आहे छोट्या. 1 चेंडू खराब पडला होता, परंतु आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. पाणी ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये प्लीज पाठवून द्या. पावसाळी स्पर्धा थोडासा उन्हाचा धडाका सुद्धा आहे पाणी त्या ठिकाणी. 2 षटकाची समाप्ती. सामना 5 षटकांचा असणार आहे. पॉवर प्ले नसेल कारण पावसाळी स्पर्धा आहे आणि धावसंख्या तब्बल 29. आमच्या दादाचं जमलंय पाऊला.
दिघोडे गावचे विद्यमान सरपंच कीर्तिनिधी दादा ठाकोर यांचं संगीत आपण ऐकलं. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. अभिषेक खातू उंचपुरा गोलंदाज आणि चिंचपाडा 29 धावा. षटकार लगावल्यानंतर 29 सुद्धा होत्या आणि शेवटचा चेंडू डॉट बॉल फेकला. गोलंदाज छोट्या यानं अभिषेक ठाकूर याच्यावर आता मात्र खूप जबाबदारी आहे. राऊंड द विकेट्सने सुरुवात करणार. पहिला बॉल. हो गुड डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू. फक्त रिलीज केला. जास्त वेग दिला नाही. शोल्डरचा वापर कमी केला कारण माहिती आहे पावसाळी स्पर्धा आहे. चेंडू रबर बॉल आहे. जितका आपण खांद्याचा वापर करू तितका चेंडू उचळी घेत राहील. अर्थातच बाउन्स करेल. यस गतवर्षी आपण पाहिलंय आणि या मैदानावर खूप वेळा या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिले सुद्धा. स्लोवर बॉल होता. इनर एज लागली. लेमन कट म्हणू शकतो आपण. सिंगल. एकेरी धाव. सुरुवात चांगली झाली. धावसंख्या 30. तिसरं दशक प्रगती पथावर लागताना पाहायला मिळतोय. अजूनही एक खेळाडू बाद करू शकले नाही. तर चांगला ओपनिंग स्टँड दिलेला आहे या दोन्ही खेळाडूंनी. जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पूर्णपणे चूक बजावताना हे दोन्ही खेळाडू ज्यावेळी गरज आहे त्यावेळी आक्रमक सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतात या इनिंग मध्ये. अभिषेक चांगला बॉल. अतिशय चांगला चेंडू होता. पहा प्रॉपर बाउन्सर. अगदी शोल्डर आणि मानेच्या मधून चेंडू हा निसटला. अतिशय चांगला चेंडू. टप्पा अतिशय चांगला निवडलाय. कुठल्याही स्पॉटवर ना शोल्डरचा वापर केला होता. थोडासा वेग चेंडूला जास्त दिला होता. हलकासा का होईना परंतु शोल्डरचा वापर. आपण हाईटेड आहात. एक गोलंदाजाला जी उंची असे असते ना ती अगदी साजेशी उंची अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू होता. स्टॅमिंग स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाते. स्लॉपी झालेत खेळाडू. रनआउटची संधीचं केलंय सोनं. फर्स्ट विकेट डाऊन. रनआउटच्या भूमिकेमध्ये खेळाडू होतील बाद. स्वतःनीच कॉल केला होता. खऱ्या अर्थानं रिस्पॉन्स देण्यासाठी थोडासा फर्स्ट रन नंतर पॉपिंग क्रीज मध्ये हलकासा फूट जो आहे पाऊल जे आहे थोडंसं स्लॉपी झालं होता. घसरला होता. तदनंतर तिथून कमबॅक करणं, तो रनअप घेणं आणि तिथून स्वतःला स्पीड जनरेट करणं इट्स नेव्हर इझी. खूप कठीण असतो मित्रांनो. तरी सुद्धा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याचा थ्रो अप्रतिम होता. लाजवाब थ्रो होता आणि बाकीचं उर्वरित काम मोठ्याने केलं. कलेक्ट केला आणि मात्र विकेट्स. नवीन खेळाडू आणखीन एक आपण पाहतोय आयकॉन खेळाडू. करेक्शन माफ करा. प्रवीण काटकर. काय गरज आहे आयकॉन खेळाडूची. या खेळाडूमध्ये सुद्धा अगदी आयकॉन खेळाडूची क्षमता आहे. खूप वेळा फलंदाजी पाहिली या खेळाडूची. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलाय परंतु कमबॅक करताना दिसतोय आता मात्र अभिषेकच्या माध्यमातून गोलंदाजी करताना राऊंड द विकेट्सने उजव्या हाताच्या फलंदासाठी. गुड बॉल. इथे मात्र काय झालंय. इथे येस क्लब्सला बॉल लागलाय. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. दोन खेळाडू बाद झाल्यानंतर कॅप्टन ऑफ द मिडल नाव स्वतः संघ नायक आता मात्र मैदानामध्ये सरसवताना पाहतो आपण. प्रशांत जातोय. ह्या खेळाडूमध्ये क्षमता बरीच आहे आणि आज संघाची जबाबदारी सुद्धा खांद्यावर आहे. त्यामुळं दोन गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे एक एंड पकडून ठेवायचा आहे. सेकंड म्हणजे धाव फलक हलता ठेवायचा आहे. एवढी जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूनं आपला जो आयकॉन खेळाडू आहे त्याला ऑन स्ट्राईक सुद्धा आणावं लागेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक ॲज अ लीडर आणि कॅप्टन मध्ये दोन गोष्टी असतात. पहा कॅप्टन असतो तो संघाला सातत्यानं
भरीव कामगिरी देत असून लीडर कोण असतो मित्रांनो, एकटा मॅच जिंकवण्याची क्षमता ठेवतो. या दोन गोष्टींमध्ये सातत्याने फरक आहे. आज लीडिंग करणार की कॅप्टन्सी करणार हे पाहणं योग्य राहणार. परंतु कमबॅक केलंय, अफलातून षटक हाताळलंय. नाव आहे अभिषेक गोलंदाजचं. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल, हॅट्रिकची संधी आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, थोडंसं लूज क्षेत्ररक्षक दिसले त्या ठिकाणी आणि थोडंसं चूक झाली. मोठ्यानं विकेट च्या पाठी येणं गरजेचं होतं, परंतु मिळतील 2 धावा. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यानंतर कमबॅक करताना या षटकामध्ये दिसतो आपल्याला दिघोडे संघ. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो धावपटलावर 2 बाद 33. 2 बाद 33. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 म्हटलं हार्दिक पांड्या. लाजवाब फलंदाजी राहिली, लाजवाब गोलंदाजी राहिली आणि अश्रू अनावर झाले खऱ्या अर्थानं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्वच खेळाडूंचं एका बाजूने आनंद अश्रू होते, दुसऱ्या बाजूने बरेचसे यंगस्टर खेळाडूंचं मन सुद्धा तुटले. कारण जर्सी क्रमांक 18 त्याच दिवशी निवृत्ती घेतली T20 मधून. त्यानं आफ्टर जर्सी क्रमांक 45 कॅप्टन. 13 वर्ष लागली भारताला ICCच्या ट्रॉफी उचलायला, परंतु स्वप्न साकार केलं त्या 2 सिनियर खेळाडूंना. जर्सी क्रमांक 18 नाव घेतला आणि तोच जर्सी क्रमांक 18 परिधान केला खेळाडू. हो, ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. अलॉंग द ग्राउंड आहे. पहिली धाव वेगाने, दुसरी धावेसाठी कॉल आहे. खराब क्रिकेट आहे, खराब क्रिकेट आहे. अजूनही चेंडू मिळत नाही. चेंडूवर जाणं गरजेचं आहे. छोटासा खेळाडू आहे. लॉंगॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणखीन वेगान जाऊ शकलं असतं का, परंतु वेळ निघून गेले. पहिल्या चेंडूवर आल्या सिंगल. आणि जे मगाशी म्हटलं मी, ऑन स्ट्राईकला ठेवण्याचं गेम प्लॅनिंग अजूनपर्यंत स्पष्ट आहे. आयकॉन खेळाडूला ऑन स्ट्राईकला ठेवायचा. डेंजर एंडमध्ये स्वतः कॅप्टन धावत होत्या. धावसंख्या 35. जर्सी क्रमांक 18 गोलंदाज ओव्हर द विकेट्स. खराब बॉल आहे, खराब बॉल आणि त्याला मात्र पनिश केलंय. 6 धावा. नक्कीच विनोद दादा सदैव हसमुख चेहऱ्याने सातत्यानं क्रिकेटचा चाहते आपण पाहतोय. मग कित्येक वेळा मैदानामध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं जात. आणि या स्पर्धेचे सर्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कित्येक क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये घर करून ठेवणारं, सातत्यानं क्रिकेटला मानणारं. मग आपण कित्येक वेळा विनोद स्पोर्ट गावठाण या संघामध्ये त्यांना खेळताना सुद्धा पाहिलेत. अगदी आमच्या डाव्या बाजूला विराजमान झालेले आहेत. दादा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय, कारण अथक मेहनत आहे. काल घरामध्ये होतो दादा, जी विकेट किपरच्या पाठीमागे नॉनस्टॉपला जे आपण लाईन लावली, अर्थातच काँग्रेसचा सिम्बॉल आहे आपल्या पक्षाचा, आणि त्या गोष्टीला आपण स्वतः हातभार लावत होतात. त्यामुळे आपलं सुद्धा कौतुक नक्कीच करेन. आणखीन एक खराब बॉल, बॅक टू बॅक लगातार दुसरा मोठा फटका. कन्सेक्युटिव्ह सिक्सेस हियर. लगातार तिसरा वर्ष पाहतोय या स्पर्धेला आपण. 50,000चं बक्षीस. परंतु जसं फोन अपडेट आणि अपग्रेड होत असतं, तसं दादानी मगाशी मी आलो तेव्हाच म्हटलं विनोद दादानी की कदाचित सपोर्ट चांगला राहिला तर नेक्स्ट इयरला आणखीन मोठी स्पर्धा आपण किंबहुना प्रयत्न तर चालूच आहे त्या गोष्टीचा. परंतु बॅट्समन ऑन अ हॅट्रिक नाव. ओ इथे मात्र फटका फसलाय. हवे चेंडू आहे, छोट्या पोचू शकत नाही. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. मिळतील 2 धावा. 2 चेंडू खराब फेकले होते. मी मगाशी एक्सेप्टेशन ठेवलं होतं कदाचित मोठे येईल, कारण मी खराब बॉल अगोदरच मित्रांनो म्हटलं. त्याला कारण आहे, कारण हाफ ट्रॅकर बॉल, त्याला जास्त उंची नाही, त्याला जास्त स्पीड नाही, तो म्हणजे सुसाइड बॉल होता. आणि त्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहिले आपण. अँगल चेंज करतोय राऊंड द विकेट्स. इथे मात्र इनर एज लागली. खेळाडू अनफिट आहे. इथे मात्र पहा दबाव आहे. हा खेळाडू अनफिट आहे असं वाटतंय. 50 कम्स ऑफ 50 धावसंख्या झालेला आहे.
आणि 41 धावसंख्येवर नॉट आउट इनिंग खेळतोय, मॅरेथॉन इनिंग, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. एका बाजूने विकेट्स फॉलोअप झाले, परंतु दुसऱ्या बाजूने जस्ट वन वे ट्रॅफिक. एक एंड पकडून ठेवलाय, नाही फक्त पकडून ठेवलाय तर स्कोअर बोर्डला अगदी टॅक्सीचा मीटर प्रमाणे पुढे ढकलण्याचं काम केलंय. स्ट्राईक रेट पाहिलं तर अप्रतिम आहे, परंतु थोडंसं अनफिट आहे. कदाचित अँकल मध्ये थोडंसं दुखापत झालेली आहे आणि हे चित्र अगदी पाहवत नाही. ॲज अ खेळाडू म्हणून खूप दुःख होतं. खराब बॉल आहे, आउटसाइड एज. इथे मात्र कॅप्टन सुद्धा नाराज असतील. हा चेंडू खराब होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंड मध्ये चालू आहे. फेकी आणखी बेटर झाली असती का? इथे मिळतील 2 धावा. 52, 52 धावसंख्या. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला जातोय आणि धावसंख्या तब्बल धावफलकावर 3 बाद 52, 2 बाद 52, माफ करा. पावसाळी स्पर्धा तिसरं वर्ष आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल तिरंगा चषक 2024 या तिसऱ्या पर्वामध्ये आपण प्रवेश करतोय. पहिल्या दिवसापासून ज्यांचा आवाज ऐकलात आपण संयमजी घरत, आणि त्यानंतर गेले 2 सामने अतिशय चांगलं समालोचन. व्हॉइस ऑफ द उरण, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. समालोचकांना खऱ्या अर्थानं आपल्या हक्काचं व्यासपीठ आणि त्याचबरोबर आपल्या हक्काचं स्थान मिळवून देण्यासाठी एक संकल्पना उभारली. नाव ठेवलं तिचं उरण समालोचन असोसिएशन, आणि त्या असोसिएशनचा शिलेदार खऱ्या अर्थानं अर्थातच विद्यमान अध्यक्ष प्रसादजी भोईर यांचं सुद्धा आवाज आपण ऐकलत. आपलं सुद्धा सरचे स्वागत. चला, शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. शुभम माळी यंगस्टार आहे. वाणी, शुभम वाणी हा गोलंदाज शेवटचं षटक हाताळणार. स्लॉग ओव्हर, खूप मोठी जबाबदारी दिली मोठ्यानं. अवे फ्रॉम द लाईन्स आपण पाहतोय. लाईन भरकटताना एक्स्टमच्या बाहेर चेंडू. आउट स्विंग हलकेसे झाली. येस, इट्स अ वाईट बॉल सिग्नल बाय द अंपायर्स. 1+1 टोटल मिळतील या 2 धावा. 54, 54 धावसंख्या. विश्वजित ठाकूर तोच सांगतो, चेंडू आउट स्विंग होत असेल तर अपस्टपच्या बाहेर पिच करू शकता आपण. नाराज आहे कारण कदाचित विश्वजितने अगोदरच सांगितली होती ही गोष्ट, परंतु गोलंदाज आहेत, यंगस्टार आहेत मोठ्या, त्यामुळे आपण सुद्धा समजून घ्या. आणि स्लॉग ओव्हर इट्स नेव्हर इझी बाय द यंगस्टार. खूप दबाव असतो. अँगल चेंज करतोय, ओव्हर द विकेट्सने येतोय यावेळी. ओ, पुन्हा एकदा सेम झालंय. यावेळी हिट का नाही केली मोठ्यानं? नाराज आहे. येस, इट्स अ वाईट बॉल. एकही चेंडू लीगल अजूनपर्यंत फेकला नाही. धावसंख्या खर्च केल्या तब्बल 4. मोठ्या नाराज आहे. दबाव आहे, दबाव आहे. स्वतःला सावरावं लागेल शुभमला. ही संधी असतो मित्रांनो, त्या संधीचं सोनं करावं लागेल. एक चेंडू चांगला फेकायचा आहे शुभम आपल्याला. इथे मात्र स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार. .47 नॉट आउट. वैयक्तिक अर्धषटकीसाठी अवघ्या 3 धावसंख्येची गरज फलंदाजाला. नाव आहे कुलदीप. खऱ्या अर्थानं कुलदीप ठरलाय संघासाठी. वन मॅन शो, वन मॅन आर्मी सारखा. दुखापतग्रस्त आहे परंतु आज खेळायचं आहे संघासाठी. अर्धषटकी खेळी होणार का? ओ, इथे मात्र पाहतोय आपण 1 बाउन्स फॉर द ओव्हर. इट्स अ वाईट बॉल. 1 बाउन्स. स्क्वेअर लेगच्या पंचांचा इशारा सुद्धा आला. ध्यान आफ्टर मुख्य पंच आहेत त्यांचा सुद्धा इशारा इथे मात्र आपण पाहतोय. सुनील दादा, अर्थातच सुनील जिटकले यांच्या माध्यमातून हा इशारा येतोय. पुन्हा एकदा राऊंड द विकेट्स येतोय. अँगल चेंज करून काही होणार नाही. टप्पा चांगला शुभम निवडायचा आहे आपल्याला. हा चेंडू चांगला आहे. फ्लॅट फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धावचा कॉल आहे. मोठ्यानं कॉल केलाय. थ्रो आणखीन बेटर झाला असता का? 49 रन्स. नॉट आउट. 1 धावसंख्येची गरज आहे. जस्ट 1 रन नीडेड फॉर द 50. कॅन यू मेक इट? पूर्ण करणार का हे पाहणं योग्य राहणार. 49 धावसंख्या. संघाची धावसंख्या पाहिली आपण तर 65 धावा. इट्स अ 50. जरी
खराब फटका असला सिंगल घेतली. आता माहिती आहे कॅप्टन तुम्ही खेळा असं सांगितले, मात्र रेस इज द बॅट. येस इट हॅज 50 नॉट आउट. आउटस्टँडिंग बॅटिंग, लवली बॅटिंग. आणि हा 9वा फलंदाज आहे या स्पर्धेमधला ज्यानं वैयक्तिक अर्धशतक झळकवलेलं आहे. एक्सलंट बॅटिंग. 5 षटकारांचा त्यामध्ये समावेश आहे. 20 चेंडू मध्ये 50 धावसंख्या. लाजवाब. फ्लातून बॅटिंग. चला बॅट हवी असेल तर थोडस स्पीडअप करा प्लीज, कारण आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. चेंडू अजूनही या इनिंग मधील 3 चेंडू बाकी आहे या षटकातील, आणि या इनिंग मधील सुद्धा पूर्वार्धामधले अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आणि आता मात्र कॅप्टन कडस स्ट्राईक आहे. इंटेन्शन क्लिअर असणार आहे. मोठा फटका शोधायला जाणार ते मात्र शंका नाही, परंतु शुभम ही संधी आहे मित्रा तुला. मोठ्या सारख्या संघामध्ये, विश्वजित ठाकूर सारख्या खेळाडूचा संघामध्ये तुझा समावेश का झाला हे दाखवून द्यायचं तुला आता. फटका चांगला आहे. आउटसाइड एज पाहायला मिळाले. अपर कट म्हणू शकतो आपण या फटक्याला. टिप थर्डमॅनच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत. आज थोडासा बिझी राहिला तो खेळाडू. नॉनस्टॉपच्या रिझन मध्ये कधी कधी शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय, कधी कधी थर्डमॅनला थोडंसं कार्डिओ जास्त झालं त्या खेळाडूचं असं म्हणावं लागेल. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक मोठा फटका गरजेचा आहे फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. दुसऱ्या बाजूने शुभम डॉट बॉल फेकायचा आहे आपल्याला. हा चेंडू ओ माय गॉडनेस कुठे लागलाय. आउटसाइड एज, आणि कदाचित चेंडू हा शोल्डर का हेल्मेटला लागलाय. बॅट्समन आय ओके. रबर बॉल आहे त्यामुळे जास्त इजा होत नाही, आणि अपेक्षा करूया की इजा झाली नसेल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा चेंडू असेल पूर्वार्धामधील. लास्ट बॉल चांगला फेकायचा आहे. कमबॅक करायचा आहे शुभम आपल्याला राऊंड द विकेट्सने. अंतिम चेंडू स्ट्राईक एंडला कुलदीप. ओ फुलटॉस बॉल होता. वेग जास्त दिला होता. शेवटच्या चेंडूवर कुलदीप बाद होणार, आणि इथे मात्र इनिंग संपुष्टात येतोय. पहिला चेंडू फेस केला होता, शेवटचा चेंडू सुद्धा कुलदीपनंच फेस केला, परंतु धावचित अर्थातच रनआउटच्या स्वरूपामध्ये जरी बाद झाला, परंतु संघाला नेऊन ठेवलं. वैयक्तिक 50+ धावसंख्या करून संघाला नेऊन ठेवलं. ते म्हणजेच 69च्या घरामध्ये. आणि 30 चेंडू दिघोडे संघासाठी आव्हान असणार आहे. कंपल्सरी चेसिंग 70 धावा. 30 चेंडू 70 धावा. हे संगीत आपण ऐकलं खऱ्या अर्थानं तरुणांचा भरणा सातत्यानं पाहतो आपण. आणि हे मैदान बिझी मैदान असतं. मग पावसाळी स्पर्धा असू द्या, तदनंतर आपण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, उरण प्रीमियर लीगचं पर्व पाहिलं आपण. कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धा आणि कित्येक खेळाडूंना खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये घडवलेलं पाहिलेलं आहे. कित्येक खेळाडूंना या मैदानामध्ये अश्रू टाकताना सुद्धा पाहिलेलं आहे. हे क्रिकेटचं गणित राहिलेलं आहे. क्रिकेटचं खऱ्या अर्थानं सातत्यानं पाहतो आपण. कधी हसू तर कधी अश्रू, हे गमक राहिलंय. परंतु मित्रांनो, एक मॅच आपण हारलो तरी आयुष्यामध्ये हरू शकत नाही. दुसऱ्या मॅच साठी सातत्याने तयार राहायचं, कारण चढ उतर हा आयुष्यामध्ये चालूच असतो. मग आयुष्याच्या पटलावर असू द्या किंवा इतर आपल्या खेळामध्ये सुद्धा असू द्या, स्वतःला भक्कम ठेवा आणि स्वतःला नेहमी सांगा मी हारलो नाही अजूनपर्यंत, कारण तुमचा आत्मविश्वास हा सातत्याने तुम्हाला पुढे नेत असतो. चला जाऊया उत्तरार्धाकडे आपण जाणार आहोत. दिघोडे संघ फलंदासाठी येईलच, कारण या स्पर्धेचा नियमावली सुद्धा आहे. आयकॉन स्पर्धा आहे. प्रत्येक संघामध्ये किमान 2 आयकॉन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, परंतु त्यांची सुद्धा नियमावली आहे. जो खेळाडू पहिला बॅटिंगला येईल त्याला गोलंदाजी करू शकत नाही, ही सुद्धा नियमावली आहे. आणि आयकॉन कधीही गोलंदाजी करू शकतो, हा एक चांगला नियम आहे. चांगली संकल्पना, अतिशय चांगली स्पर्धा. PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. गेले 2 दिवस आपण पाहतोय. अतिशय चांगली उत्तम दर्जाची क्वालिटी आणि क्लॅरिटी
हे त्यांचं गणित राहिलेलं आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय कित्येक प्रेक्षकांच्या घराघरामध्ये सुद्धा आपण पाहतोय आणि प्रेक्षक माझ्या मायबापांना सुद्धा सांगतो, जे प्रेक्षक मायबाप आम्हाला जोडले त्यांचं सगळ्यात अगोदर सर्वप्रथम या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि आपल्या नक्कीच स्मार्टफोनमध्ये अलीकडच्या काळामध्ये सगळ्याचकडं स्मार्टफोन आहे. सो आपल्या स्मार्टफोनमध्ये जा, यूट्यूब ॲप ओपन करा, सर्च बटन क्लिक करा, PTC लाईव्ह सर्च मारा आणि नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या स्पर्धेचा नक्कीच आणि त्याचबरोबर अनेक स्पर्धांचा आपण आनंद लुटू शकाल. चला मॅच थोडंसं स्पीडअप करा प्लीज मित्रांनो. आज फायनल खेळवायची आपल्याला. आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतोय, पंच थोडंसं आपण या गोष्टीकडे प्लीज फोकस करायला अशी अपेक्षा ठेवतोय. पहिला दिवस गाजवला खऱ्या अर्थानं आपण पाहिलो, बऱ्याचशा अर्धशक्ती खेळी पाहिला. मग ग्रामीण खेळाडू असतील आणि किंवा आयकॉन खेळाडू असतील. अमित नाईक काय इनिंग साकारली, लाजवाब. त्यानंतर मात्र दादरपाडा गावातील सुपुत्र सातत्यानं पाहतो आपण निमेश मोहिते. तदनंतर सध्या मैदानामध्ये आहे आयकॉन, धावसंख्या 35, जर्सी क्रमांक 18 गोलंदाज, ओव्हर द विकेट्स. खराब बॉल आहे, खराब बॉल आणि त्याला मात्र पनिश केलंय 6 अक्षाचा. आणि त्या गोष्टीला आपण स्वतः हातभार लावत होतात, त्यामुळे आपलं सुद्धा कौतुक नक्कीच करेन. आणखीन एक खराब बॉल, बॅक टू बॅक, लगातार दुसरा मोठा फटका. ही संधी असतो मित्रांनो, त्या संधीचं सोनं करावं लागेल. एक चेंडू चांगला फेकायचा आहे शुभम आपल्याला. इथे मात्र स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पलीकड. कितका तू डॉन तन्ना अरे गरे फेटे हाँ मान जा. बाप तो बाप रहेगा. बंटी पेटारले या खेळाडूला आपण पाहताय, पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडं. पुन्हा एकदा त्याच मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. विकेट कीपर पहा किती चाणाक्ष आहेत, अगदी वेगानं बॉल पर्यंत पोहोचले. धाव फलकाचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं दमदार बॅटिंग केली, एक अर्धशतक आणखीन एक आज पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये 250 आपण पाहिला, एक करण मडवी, दुसरीकडे कुलदीप यादव हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक खेळली. टोटल स्पर्धेमध्ये 950 आपण पाहिल्या. कमालीची स्पर्धा राहिल्या, म्हणूनच की आज प्रेक्षक यायला विसरले नाहीत. अगदी प्रचंड गर्दी आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल, ओ छोट्यासाठी पडल्यानंतर स्विंग अँड मिस. अंपायर्स वळलेत, इशारा केला, इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. संघाची धाव संख्या झाल्या 8 धावा. टार्गेटचा विचार केला तर 70 धाव संख्येचा पाठलाग करत विनोद स्पोर्ट्स दिघोडे हा संघ. 5 षटकांची मॅच. पहिलं षटक तुम्ही पाहताय अभिषेक, बॅटचे लागले एज मागच्या दिशेनं, बॉल फ्लाय होईल, रन्स मिळेल. तिथे देखील एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. दिग्गज खेळाडू देव डाकेसर या स्पर्धेमध्ये खेळल्या. फक्त उरण पनवेल तालुक्यातील खेळाडू नव्हते, तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यावरून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू पाहिलं. परंतु आता तुम्ही पाहताय मुंबईचं क्रिकेट, अगदी अंबापाडा टेनिस क्रिकेट बद्दल सातत्यानं आपण चर्चा करतो आणि आज तो संघ उतरला विश्वजित टीमच्या विरोधात.
लॉफ केल्या बॉलला सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा दणका. व्हॉट अ शॉट. बॉल जाईल सीमा पार. षटकार. संघ उतरला विश्वजित टीमच्या विरोधात. बंटी पेंडारी हे नाव नेहमी चर्चेत राहतं आणि आज उरणमध्ये त्याचा जलवा सुरू आहे. 15 धावा धाव फलकावरती. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा अनस्टॉपेबल बॅटिंग सुरू आहे. बंटी पेंडारीच्या बॅट मधून आलाय अजून एक सिक्सर. चांगली बॅटिंग. अगदी 70चा जरी विजय असला तरी त्या धावसंख्येपर्यंत आम्हाला वेगानं पोहोचायचं हे सांगत असताना बंटी पेंडारी चांगले आयकॉन खेळाडू तुम्ही पाहताय आज विश्वजितच्या टीम मध्ये. एकीकडे अभिषेक खातू देखील आपल्याला स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतोय. चिंचपाडा पेन थोडासा अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन्स टोटल धावसंख्या बिनबाद 22 धावा. वेगानं धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. विकेट्स व्हेरी इम्पॉर्टंट. विकेट आल्या तर तुम्ही संधी निर्माण करू शकता या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं फाईन लेगला फिल्डर थोडे पुढे आले आणि त्याच्या आवाक्याच्या पलीकडे जर मागे राहिले असते तर कॅच हातामध्ये पकडला असता. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. षटकाचा खेळ राहिलाय विनोद स्पोर्ट्स दिगोडे संघाच्या नावावरती. धाव फलकावरती धावा तब्बल 26 धावा. अगदी महागडं षटक. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर गोलंदाजांची अक्षरशः धुलाई झाल्या. तिथून गोलंदाजांना वाचायचं असेल तर योग्य लाईन लेंथ फार गरजेची आहे. मी नेहमी सांगत असतो सुनीलजी की तुमच्याकडे वेग किती आहे याहीपेक्षा तुमचं नियंत्रण किती आहे. तुमचं बॉलिंग करत असताना लाईन लेंथ फार गरजेची राहते. व्हेरिएशनचं कौशल्य फार इम्पॉर्टन्स असतं. त्या चुका केल्या गोलंदाजांनी आणि ज्या गोलंदाजांनी चुका केल्या त्यांना मार देखील बसलाय खेळपट्टीवरती. अभिजित ठाकूर छोट्याकडे आपण कॉन्सन्ट्रेशन करू. कालच्या दिवसामध्ये ॲज अ आयकॉन खेळला. तिथे देखील अर्धशतक झलकावले छोट्यानं. त्यामुळे या खेळपट्टीचा पूर्णपणे सराव झालाय छोट्याला असं म्हणायला देखील हरकत नाहीये. ओव्हर द विकेट्स ना प्रशांत काटकर. चला हाफ ट्रॅकर बाउन्सरनं स्वागत करण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा डिसिजन. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धाव फलकावरती धावा लागल्या 27 धावा. चांगली गोलंदाजीतून अपेक्षित वॉर्न केले गोलंदाजाला. आता तुम्हाला दुसरा बाउन्सर चालणार नाहीये. दंडित केलं जाईल. त्यामुळे चांगली लाईन आता हवी. अभिजितचा फटका मिस टायमिंग फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतील का. प्रयत्न जरूर केलाय. ओ कॅच सोडल्या. पकडो कॅच जीतो मॅच. बॉल सापडला नाहीये त्यामुळे धावांची चोरी करायला हरकत नाहीये. 3 झाल्या. चला छोट्या तीच वाट बघतोय. बॉल नाही मिळाला तर रन्स आम्हाला जास्त मिळतील. 4 मिळाल्या. चला 5व्या धावेचा देखील प्रयत्न. चला 4 छोट्या 4 धावा आहेत. आयोजक कमिटीकडून सूचना आली. 4 धावा. छोट्या हीच वाट बघत होता. जर बॉल भेटला नसता तर दिवस रात्र धावा पलतच काढत राहिलो असतो. मागच्या आठवड्यामध्ये आपण हा उल्लेख केला. कुठेतरी एक स्पर्धा झाली होती जिथे बॅट्समन धावतच राहिले. 21 धावा त्यांनी पलून पूर्ण केल्या. चला आता आमचे आयोजक जातील तो बॉल बघायला. चला वेगळा चेंडू हवाय का. बॉल द्या. मला गेल्या 4 धावा. जर बॉल मिळाला नाही तर फक्त 4 धावा काढल्या जातात. या मॅचचा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे संघाची धाव संख्या झाली 31 धावा. सर्व प्रेक्षक देखील थोडेसे हसले कारण तिथे पाऊस पडल्यानंतर चिखल देखील भरपूर झालाय. गवताचं प्रमाण ते देखील वाढलं. त्यामुळे जसा बॉल पडला ना तसा बॉल डायरेक्टली तिथे मिळणं कठीण झालं. मिळायला गेले 4 धावा. संघाची धाव संख्या झाली 31 धावा. 70चा पाठलाग सुरू आहे. अभिजित ठाकूर चांगली बॅटिंग परंतु विकेट्स हव्यात. टॅप केल्या बॉलला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचलेत बॉल पर्यंत.
चला 2 धावसंख्या आता इथे देखील मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या डबल तिरी 33 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. प्रेक्षकांची गर्दी पाहता तुम्ही कालच्या पेक्षा आज दुपटीनं आज प्रेक्षक आले आहेत. ही स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकाला आवडू लागली. त्याचं कारण आहे तिरंगा चषक 2024. सातत्याने या स्पर्धेवरती प्रेक्षकांनी देखील तेवढंच प्रेम केलंय. पर्व तिसरं गर्व राहिलंय सर्व तिरंगा चषकाच्या सभासदांना, कारण स्पर्धा तशी दमदार आहे. हा ट्रॅकर बॉल मागील बॉल वरती संधी गमावले, परंतु हा बॉल पुन्हा एकदा फसलाय की झेल पकडण्यामध्ये सक्षम राहिलेत प्रवीण. व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का छोट्याच्या स्वरूपात. अभिजित बाद झालाय, परंतु त्याचा मोठा बंधू आता क्रीडांगणामध्ये आलाय. ज्या खेळाडूची प्रचंड मोठी फॅन वर्ग आहे, प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे, तो दिगोडे गावचा सुपुत्र, ज्या खेळाडूनं रायगडचं नाव मोठं केलं, ज्या खेळाडूला उपाधी मिळाली रायगडचा हार्दिक पांड्या, ज्या खेळाडूनं पाकिस्तान विपक्ष इंडिया तो देखील सामना जिंकून दाखवला, वेल फिनिशर म्हणून ओळख असणारा मोठ्या क्रीडांगणामध्ये आला. ओव्हर द विकेट्स ना त्याच्यासमोर प्रशांत काटकर, मुंबईची ताकद, तर दुसरीकडे उरणचा सितारा. ओ लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. विश्वजित आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल झाला. त्याच्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. या लाईनची फार गरज आहे प्रशांत. जर या टप्प्यावरती तुम्ही बॉलिंग कराल तर बॅट्समनला तुम्ही थांबून ठेवू शकता, परंतु प्रेक्षकांना ठाऊक आहे मोठ्या जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये, त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा जास्तीत जास्त षटकारने बनताना प्रेक्षकांनी देखील पाहिल्यात. आज एंटरटेनमेंट करेल का विश्वजित? प्रशांतचा पुढचा बॉल. चला हीच चर्चा आम्ही केली. जास्त वेळ शांत बसेल ते नाव विश्वजित नाहीये, त्याच्या बॅट मधून आलाय हा सिक्सर. परदेशात जाऊन स्वतःची ओळख दर्शवायची असेल तर प्रचंड मेहनत, संघर्ष, बऱ्याच गोष्टी राहतात सुनीलजी. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल सुरू असतो, तुमच्या पाठीमागे असणारे पाठीराखे त्यांची देखील तुम्हाला गरज लागते. आणि आज खडतर प्रवासातून बाहेर मार्ग करत आज विश्वजितनं स्वतःची ओळख प्रेक्षकांना दाखवली. त्याचं कारण आहे क्रिकेटची प्रचंड आवड, मेहनत, जिद्द, चिकाटी. ओ हेलिकॉप्टर लुक, फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या पलीकडे, वाडिश लॉंगॉन वरून सीमा पार षटकार. का बॅटिंग केलंय विश्वजितनं. 2 बॉल 2 षटकार, संलग्न तिसरा आला तर विनोददादा पाटील, जे विनोद स्पोर्ट्स गावठाणचे नेहमी पुरस्कर्ते राहिले तालुक्याने या स्पर्धामध्ये. आणि विनोद स्पोर्ट्स गावठाणचं कॅप्टन देखील मोठ्या, नेहमी तालुक्याने या स्पर्धामध्ये आपण कॅप्टनशिप करताना मोठ्याला पाहिलंय. आणि त्याच्यासाठी तर कॅश प्राइज आलाय 3 बॉल 3 षटकार 2000 रुपये. नक्कीच विनोद स्पोर्ट्स या नावासाठी नेहमीच मोठ्या खेळताना सातत्यानं पाहिलं. हे प्रेम राहिले विनोद दादांवरती, आणि या प्रेमाखाती सातत्यानं विश्वजित खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. नवीन खेळाडू तेच गोलंदाज झालेत आडव्या बॅटनं. ही तर मेजबानी होती संडे स्पेशल, आणि या बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमा पार. आणखीन एक षटकार. आणखीन एक पारितोषिक आलं चेतन दादा ठाकूर यांच्याकडून. स्टंपच्या मागे जो लॉंग स्टॉपला फिल्डिंग करण्यासाठी छोटा मुलगा त्याच्यासाठी पारितोषिक आहे. जर त्याने कॅच पकडला तर 1000 रुपये, जर बॉल पकडला तर 500 रुपये मिळतील. हे कॅश प्राइज लावत असताना त्याच दिशेनं बॉल. चला विकेट किपर त्याला पकडू द्या. चला 500 ऍड त्याच्या खात्यामध्ये झाले असते. बॅटच्या सहाय्यानं एक सिंगल इथून देखील मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या
52 रन्स 52 धावा फार वेगानं पोहोचला विनोद स्पोर्ट्स गावठाण त्या विजयाच्या वाटेनं 70चा पाठलाग सुरू आहे पंचासोबत डिस्कस सुरू आहे बंटी पेंडारे आणि त्याच्या सोबतीला विश्वजित ठाकूर दोन्ही दिग्गज खेळाडू हे अष्टपैलू खेळाडू आपण पाहताय तर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही ऋतिक म्हात्रेला पाहताय लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर बॉलर तिसऱ्या षटकाराची अपेक्षा 2 षटकार आलेत आणखीन आला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज विश्वजित साठी चला तिसरा देखील आलाय त्यामुळे 2000 रुपयाचा मानकरी विश्वजित ठाकूर दिगोडेचे समर्थक देखील हेच म्हणत असतील की अरे राजा लोगो रे लोगो मैदान के अंदर कमालीची बॅटिंग विश्वजितची 2000 रुपयाचे कॅश प्राइज आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ विनोददादा पाटील गावठाण यांच्याकडून 3 षटकारांसाठी हे पारितोषिक होतं आणि ते कॅश प्राइज जिंकलंय विश्वजितनं चांगले बॅटिंग करत असताना चांगल्या टच मध्ये चांगल्या मूड मध्ये गोलंदाजांची धुलाई या सुक्या खेळपट्टीवरती गोलंदाज वाचले नाहीयेत कालपासून जर विचार केला तर गोलंदाजांना अगदी धुतलंय चला हा देखील स्लोअर पद्धतीचा बॉल व्हेरिएशन पंचांचा इशारा इट्स नो बॉल फिल्डरने कॅच पकडलाय जरूर परंतु ओव्हर स्टेप नो +1 टोटल 2 धावा फ्रंट फूटचा अतिरिक्त वापर झाला आणि तिथे मिळायला गेल्या 2 धावा अगदी दूरवरचा प्रवास करत अंबापाडा देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाला परंतु हवा तो परफॉर्मन्स देऊ शकले नाहीयेत चला बंटी पेंडारीचा जलवा पुन्हा एकदा तयार पाहूया आपण ओ त्याच्या बॅट मधून देखील डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे हा तडाखा आणखीन एक षटकार विश्वजित ठाकूरचे बिग फॅन शेखर मुंबईकर साहेब यांच्याकडून देखील मोठ्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालं फक्त 4 धावेची आवश्यकता अवघ्या 4 धावेची आवश्यकता चला चेतन ठाकूर यांच्याकडून पारितोषिक आहे जर लॉंग स्टॉपला फिल्डर उभा त्याच्यासाठी पारितोषिक कॅच पकडला तर 1000 असा बॉल पकडला नुसता तरी देखील 500 रुपयात 4 धाव संख्येची आवश्यकता बॉल खेळपट्टीच्या ग्राउंडच्या अगदी खाली राहिलाच नाही अगदी हवाई सफर षटकार आले जास्त चला तो देखील फिनिश केला सामना अगदी लवकरात लवकर वेल प्लेड विनोद स्पोर्ट्स दिगोडे टीम कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक अंबापाडा मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 9 चेंडू मध्ये बंटी पेंडारी ठरला मॅन ऑफ द मॅच 9 बॉल 42 धावा वेल प्लेड बंटी या लवकरात लवकर आपण मंचावरती दुतुम गावचे सरपंच आदरणीय सन्माननीय प्रेमनाथ दादा ठाकूर यांचं शुभागमन झालं मी त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय या साहेब मंचावरती मनास आम्ही त्यांना विनंती करतोय मनापासून की आपण आमच्या मंचावरती या संतोष मोकल धाकटीजू यांचा देखील आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली स्पर्धा चला कॅप्टन देखील या गोठिवली टीमचे कर्णधार त्यांना फाईट करेल विनोद स्पोर्ट्स दिगोडे या 2 संघांमध्ये पुढची लढत संतोष मोकल यांचा सन्मान सुरू आहे आणि प्रेमनाथ दादा ठाकूर यांचा आपण सन्मान करू ज्यांच्या सौभाग्यवती दुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम राहिले आणि स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत प्रेमनाथ दादा ठाकूर साहेबांना देखील मी रिक्वेस्ट करेल या आपण आपला देखील सन्मान आपण स्वीकारा एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचा आम्ही सन्मान करू या स्पर्धेमध्ये पडता पाऊले सज्जनांची आणि शोभावाडे या मंचाची देवडाकी सर आपण नेहमी म्हणतो की मान्यवर ज्या स्पर्धेमध्ये येतात मग ती स्पर्धा आणखीन बहरली जाते आणि